स्थानिक खरेदीसाठी गर्दी करतायत तर कोकणवासीय कोकणात जाण्यासाठी आपल्या गावी जाण्यासाठी गर्दी करतायत। पुण्यातील स्वारगेट बस स्टँडवरती मोठी गर्दी झाली आहे। गणेशोत्सवासाठी गावाकडे जाण्यासाठी कोकणवासियांची अलोट गर्दी या स्वारगेट बस स्थानकावरती दिसते। पुण्यातून मराठवाड्यात जाणाऱ्या सगळ्या प्रवाशांची संख्या जास्त असते आणि त्यातच आता पुण्यातून ही सगळी दृश्य जी बघतोय हे सगळे मराठवाड्यात राहणारे लोक आहेत जे आता स्वारगेट या बस स्थानकावरती आपल्या बसची वाट बघतायत। तर या स्थानकावरून थेट आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी। आपण थेट जाऊयात। सागर, सध्याची कशी परिस्थिती आहे? गणेश उत्सव आणि कोकण याचं एक अनोखं नातं आहे आणि याच गणेश उत्सवासाठी कोकणवासी आपल्या गावाकडे निघालेले आहेत। आपण आता स्वारगेट बस डेपोवरती आहे। त्या ठिकाणी जर पाहिलं तर मोठी गर्दी कोकणवासियांची आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर अनेक गाड्या ज्या आहेत त्या 2 ते 3 तास उशिरा असल्याचं पाहायला मिळते। अनेक गाड्या ज्या आहेत त्या काही राजकीय पदाधिकारी असतील त्यांनी मोफत ठेवलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर कोकणवासियांना गणपतीसाठी जाण्याची उत्सुकता जी आहे ती लागलेली आहे, मात्र वेळेवर गाड्या मिळत नाही आहे। प्रत्येकजण या ठिकाणी गावाकडे जाण्यासाठी आतुर झालेला पाहायला मिळतोय। गाड्यांचं नियोजन जे आहे ते पूर्ण कोलमडलेलं या ठिकाणी पाहायला मिळतं आणि मोठी गर्दी जी आहे ती स्वारगेट डेपोवरती झालेली पाहायला मिळते। आपल्याबरोबर काही प्रवासी आहेत। आम्हाला आमच्या विनेरा मतदारसंघ आमचे आमदार आहेत जे भरतश्री गोगावले साहेब मंत्री, त्यांनी आम्हाला आमच्या मोफत गाड्या दिलेल्या आहेत। आम्हाला स्वारगेट टू विनेरा अशा मोफत गाड्या सगळ्यांना दिलेल्या आहेत। त्यात आम्ही इथून आता आमची गाडी सगळी भरली, आम्ही इथून निघतोय। कॅमेरामॅन किरण काजळे, सागरवाड, साम टीव्ही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।